हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 7वी मराठी पाठ 12वा सलाम नमस्ते या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया। अभ्यास तुमचा साथ आमची स्टडी विथ संदीप सर या आपल्या YouTube चॅनल मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून सोबतच बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून आपल्या नवनवीन स्वाध्यायाची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। चला तर मित्रांनो, पाहूया पहिला प्रश्न। या ठिकाणी बघा मित्रांनो, पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे खालील वाक्यामधून सलाम नमस्ते पाठातील त्या व्यक्तींचा दिसणारा गुण या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे। या ठिकाणी बघा मित्रांनो, या ठिकाणी पहिलं वाक्य आपल्याला दिलेले आहे ते म्हणजे लेखिका झोपडपट्टीतील शाळकरी मुलांमध्ये वया वाटते। या ठिकाणी जो काही गुण आपल्याला दिसतोय मित्रांनो तो म्हणजे परोपकार व सहकार्य वृत्ती। चला मित्रांनो, पाहूया दुसरं वाक्य। या ठिकाणी बघा दुसरं वाक्य आपल्याला दिलेले आहे ते म्हणजे माझ्यापेक्षा त्यांना ज्याची गोडी जास्त। या ठिकाणी जे काही गुण आपल्याला दिसून येत आहेत मित्रांनो ते म्हणजे मायाळूपणा आणि प्रेमळपणा। चला मित्रांनो, पाहूया पुढील वाक्य। या ठिकाणी बघा पुढील वाक्य आपल्याला दिलेले आहे ते म्हणजे मॅडम माझ्यापेक्षा गरीब लोकांना तुमच्या मदतीची जास्त गरज आहे। या ठिकाणी जो काही गुण आपल्याला दिसून येतोय मित्रांनो तो म्हणजे सहानुभूती आणि मनाचा मोठेपणा। चला मित्रांनो, पाहूया पुढील वाक्य। मॅडम तुम्हाला सलाम करण्याची जुबेदाची इच्छा होती। या ठिकाणी जो काही गुण आपल्याला दिसतोय मित्रांनो तो म्हणजे कृतज्ञता। चला मित्रांनो, पाहूया पुढील वाक्य। त्या अनाथ मुलीकडे बघून मला वाईट वाटलं। या ठिकाणी जो काही गुण आपल्याला दिसतोय मित्रांनो तो म्हणजे सहज संवेदना। चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 2, स्वभाव वैशिष्ट्ये लिहा। या ठिकाणी बघा मित्रांनो, आपल्याला जुबेदाचा भाऊ शेख महम्मद याची स्वभाव वैशिष्ट्ये या ठिकाणी लिहायची आहेत। या ठिकाणी बघा मित्रांनो, पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे प्रामाणिकपणा, त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे माणुसकी, त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे कष्टाळू वृत्ती, त्यानंतर चौथे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे प्रेमळपणा। चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 3, शेख महम्मद मार्फत जुबेदाने उरलेले पैसे लेखिकेला परत केली, ही घटना तुम्हाला काय शिकवते? या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे मित्रांनो ते म्हणजे मिळालेल्या मदतीचा उपयोग त्याच कामासाठी करावा, तो खर्च भागल्यावर उरलेले पैसे प्रामाणिकपणे परत द्यायला हवेत, मदत मिळालेल्या वस्तूचा अथवा पैशांचा वापर काटकसरीने करावा, उसने घेतलेल्या पैशांबद्दल नेहमी कृतज्ञ असायला हवे, ही शिकवण जुबेदाच्या कृत्यातून आपल्याला शिकायला मिळते। चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 4, लेखिकेची तबस्सुम विषयीची भावना तुमच्या शब्दात सांगा। या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे मित्रांनो ते म्हणजे लेखिकेच्या मते तबस्सुमची आई वारल्यामुळे ती पोरकी झाली होती। ऑफिसमध्ये ती नवीन लोक पाहून बावरली होती। लेखिकेला तिच्याकडे पाहून वाईट वाटले आणि तिच्या नशिबी पुढे काय असेल याची तिला कल्पना नव्हती, म्हणून लेखिका चिंतित झाल्या। चला मित्रांनो, बघा या ठिकाणी जो काही आपला आजचा प्रकरणाचा स्वाध्याय होता सलाम नमस्ते या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय कंप्लीट केलेला आहे। तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट्स करून सांगायचंय। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स।